नमस्कार. पुण्यापासून जवळच असलेलं हे अहिरवडे गाव. सुपत्ती डोंगर रांगेच्या कुशीत असलेलं हे गाव अजूनही आपलं वेगळंपण जपून आहे. चहूबाजूने शेती असलेल्या ह्या अहिरवडे गावात तुम्हाला खऱ्या अर्थाने ग्रामपर्यटन आणि शेतकरी जीवनाचा अनुभव घेता येईल, असं हे एक सुंदर पर्यटन ठिकाण आहे. इथे धेनुकुंज नावाने तुमच्यासाठी असलेलं हे शेतावरचं घर. धेनुकुंजमध्ये तुम्हाला खरंखुरं कृषी पर्यटन अनुभवता येतं. खास करून ज्येष्ठ नागरिक आणि फॅमिली ग्रुपच्या पर्यटनासाठी योग्य सुविधा असलेलं हे धेनुकुंज आहे. चला तर करूयात इथली शिवार फेरी. आता आपण काय बघणार आहे ते सांगते. आधी पहिल्यांदी गोबर गॅस प्रकल्प बघूया. तसं शिवार पेरीला चाललोय. वर बोरीचं झाड आहे, तिथं तुम्ही मनसोक्त बोरी खाऊ शकता. झोपाळा आहे, मचाण आहे. त्याचबरोबर वर अजून एक आपला गोठा आहे की जिथे अजून छोट्या गायी आहेत किंवा ब्रीडिंगसाठी आपण ते सेंटर वापरतो. ते आपल्याला तिथे बघायचंय. त्याचबरोबर ज्यांना चढायची इच्छा आहे त्यांना एक छोटासा ट्रेक सारखं मी एक रॉकवर घेऊन जाईल. तिथेही आपल्याला बऱ्याच प्रकारचे पक्षी दिसतात, तर ते बघून येऊ. मग आल्यानंतर इथेच आपला गोठा आहे. मग त्या गोठ्यात तुम्हाला गाईला हात लावता येईल, चारा घालता येईल. नमस्कार, मी अर्चना तुळपुळे. आज आपण भेट दिलेली आहे धेनुकुंज, जो आहे ग्राम टुरिझमचा एक प्रोजेक्ट. इथे राहण्याचीही सोय आहे. मग काय पॅकेज असतं इथे? तर राहण्याचं एक पॅकेज आहे, हाफ डे पॅकेज आहे. राहायची कॉट आपल्याकडे 13 आहेत, पण एकत्र कुटुंब असेल तर गाद्यांची वगैरे सोय करतो. 30 ते 35 जण आरामात राहू शकतात इथे. या आता मी तुम्हाला धेनुकुंजच्या रूम दाखवते. या रूम बघितल्या तर शेणाने आपण सारवलेले आहेत. आपण नुसत्या टाईल्स किंवा आर्टिफिशियल सगळं बघतो, पण हा जो शेणाचा फील आहे किंवा नॅचरल गावाकडचा जो टच आहे तो आपल्याला ह्या रूम मध्ये मिळतो. रूम तुम्ही बघितल्या तर आपल्या इथे डबल रूम आहेत. एका रूम मध्ये साधारण 4 जणांची आपण व्यवस्था करतो. त्याचबरोबर इथे स्वच्छ असं संडास बाथरूम आहे, कमोडची व्यवस्था आहे, पंखे आहेत. स्वतःचे तंबू घेऊन आले तर आपण त्यांची व्यवस्था करू शकतो. चहा पाणी जेवण याची सगळ्याची व्यवस्था आपण इथे करू शकतो. अजून काय विशेष असतं इथे? तर इथं आहे ही शांतता. निसर्गात बसून निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा किंवा त्याच्यामध्ये वेळ घालवण्यासाठी मिळणारी शांतता आणि आपलेपणा आहे इथे. धेनुकुंज ही गेट टुगेदर साठी सुद्धा उत्तम जागा आहे. इथं मोठं टेरेस आहे. सुग्रास जेवणाबरोबर 40 ते 50 जणांचं किंवा लोकांचं, पाहुण्यांचं आपण इथे व्यवस्था करू शकतो. मग काय करू शकतो? तर केळवण आहे, गेट टुगेदर आहे, वाढदिवस आहेत. आता केळवणाचं खास सांगायचं तर आपल्याकडे चौरंग पाट अशी व्यवस्था आहे. त्यावरही आपण जेवण वाढू शकतो. तोही एक वेगळा अनुभव आपण देऊ शकतो. सुग्रास जेवणाबरोबरच आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये गप्पा गोष्टी करत एकमेकांना वेळ देत इथे राहू शकतो. इथे जानुबाई म्हणून आता तुम्ही समोर बघाल छोटासा ट्रेक आहे 1 ते 1.5 तासाचा. त्यामध्ये सुद्धा आपण जंगलात गेलो की बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते. वेगवेगळ्या वेली, झाडं यांचा अनुभव घेता येतो. त्याच्यानंतर शिवार फेरीला जातो.
आपलं सगळं शेत आहे ते बघतो, वर झोपाळे लावलेले आहेत, मचाण आहे त्याचा अनुभव घेतो, डोंगराच्या कडेने फिरण्याचा एक छोटा ट्रेक म्हणून सुद्धा आपण अनुभव करू शकतो. त्याचबरोबर जेव्हा पक्षी निरीक्षक असतील तर त्यांना इथला अनुभव खूप सुंदर आहे. आम्ही सगळे मिळून साधारण 5 जणांची टीम आहे. रेणू एकदम सुगरण आहे. तुम्ही हिच्या हातचा स्वयंपाक नक्की खाऊन बघा, उत्तम स्वयंपाक करते. ही आमची दुसरी सुगरण जुई. हिच्या हातच्याही भाकऱ्या आणि स्वयंपाक तुम्ही खाऊन बघा, उत्तम असतो. आता जेव्हा तुम्ही इथे येता, एकतर रम्य सकाळ तुम्हाला बघायला मिळते, त्याचबरोबर सुग्रास नाश्ता आहे. नाश्त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करतो. इडली सांबार आहे, वडा सांबार आहे, पोहे, उपमा, पापड भाजी ही पण इथली खास असते. पण आपण प्रत्येक पर्यटकाच्या आवडीनुसार ते करतो. आता ग्राम टुरिझम म्हणजे काय, तर गावात असलेले वेगवेगळे सण, गावाशी नातं जुळण्याचा प्रयत्न आम्ही इथे करतो. तर आपण इथे वसुबारस साजरी करतो, पाहुणे इथे गायीची पूजा करायला येतात. त्याचबरोबर बैलपोळा आहे. आणि इथे खास काय आहे तर दर पौर्णिमेला इथे आई जाखमाबाई यांची एक पालखी होते, पालखी सोहळा असतो. ती त्यांच्या पालखीपासून गावामध्ये तिची पालखी निघते, त्यामध्ये सगळे गावातले सर्व धर्मवाले एकत्र येतात आणि एक एकोपा आहे. त्याचाही अनुभव आपण इथे घेऊ शकतो. इथे तुम्ही बघताय की भरपूर वेगवेगळ्या प्रकारची शेती लावलेली आहे. आत्ता जो एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांसाठी आहे, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्या कशा उगवतात, त्या कशा दिसतात, हाही आपण इथे एक प्रोजेक्ट केलेला आहे. तर सीझनल आपण भाज्या इथे बघू शकतो. आपल्या शेतात जर तुम्ही बघितलं तर आत्ता जवळपास 11 ते 12 प्रकारच्या भाज्या आहेत. काय काय आहे तर गहू लावलाय, मटार आहे, फ्लॉवर, कोबी, बटाटा, वांगी, लसूण, फरसबी, चपटी बी जी म्हणतो आपण, तोही घेवडा इथे लावलेला आहे. तर शाळेमध्ये सध्या एक्सपिरियन्शियल लर्निंग चाललंय. तर शाळांच्या छोट्या छोट्या व्हिजिट घेऊन आत्ता सीझनल भाज्या कशा उगवतात, त्या कशा दिसतात, याचा एक्सपिरियन्स ही आपण स्वतःहून मुलांना देऊ शकतो. बऱ्याच मुलांना भाज्या कशा उगवतात किंवा शेत काय असतं हे माहिती नसतं, तर आपण त्याचाही अनुभव इथे देऊ शकतो. हा आपला गोशाळेचा प्रकल्प आहे. इथं सगळ्या दुभत्या गायी आहेत. यांची जात आहे ही कांक्रेज जात आहे. ती साधारण गुजरात ते राजस्थान या बॉर्डर वरून आपण आणलेले आहेत. आणि 2009 मध्ये आपण हा प्रकल्प सुरू केला. त्याच्यापासून दूध, त्याच्या दही हे सगळं होतं. त्याबरोबर बासुंदी असते, तूप असतं आपलं गाईचं. थंडीच्या सीझन मध्ये इथे पोपटी चालू झालेली आहे. पोपटी म्हणजे काय तर वेगवेगळ्या भाज्या मॅरिनेट करून आपण त्या खातो, म्हणजे देशी सिझलर. साधारण आपण 11 भाज्या म्हणजे बटाटा, रताळ, वांगी, कांदे, शेंगा असतात 3 प्रकारच्या, कच्ची केळी असतात, त्याचबरोबर गाजर, हे सगळं घालतो. त्याच्या विथ पनीर हे मॅरिनेट करून आता ठेवलं गेलेलं आहे. ते मग मडक्यामध्ये भरतो, त्याला भांबुर्डीचा पाला लावतो आणि मोठी आपली वर आत्ता जी कुंडी बघितली त्याच्यामध्ये छान आगीमध्ये ती धग ठेवतो. आता आपण धेनुकुंजची सगळी माहिती बघितली आणि शिवार फेरी पण घेतली. तर नक्की धेनुकुंजला भेट द्या. जेवायला पूर्ण वर्षभर आपलं धेनुकुंज चालू असतं. पोपटीचा सीझन हिवाळ्यात असतो, पण बाकीचेही दिवस जेवण, नाश्ता हे सतत चालू असतं. नक्की भेट द्या. धेनुकुंजचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.
जरूर भेट द्या. धन्यवाद.